ही गोष्ट आपण कधी कधी करू शकतो ती आपण पुढे ढकलल्यामुळे पण आपण मागे राहतो, म्हणजे आपलं डिसिजन डिले केल्यामुळे पण आपण मागे राहतो. तर हेच नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आपण आपलं आजचं काम उद्यावर का ढकलतो. मित्रांनो, आपल्याला काम आपण जे ठरवलेलं काम असतं ते असतं नेमकं 5 ते 10 मिनिटाचं, किंवा आपण जे पण काही काम ठरवतो ते आपण उद्यावर ढकलत असतो. कारण की आपल्याला कुठेतरी भीती वाटत असते की आज जर ते काम आपण केलं तर कुठेतरी आपल्यावरती जबाबदारी वाढेल. पण असं नाही आहे. काही छोटं काम असेल तरी 5 मिनिटाचं असो 10 मिनिटाचं असो आपण ते उद्यावर ढकलतो. वर्कआउट असू दे की सेविंग्स असू दे की कोणती गोष्ट असू दे, आपण म्हणतो अरे पुढच्या महिन्यात करू, पुढे करू असं म्हणून आपण तिला पुढे अजून 5 दिवस वाढवतो आणि बराच दिवस त्याच्यावर टाईम पूर्ण पुढे ढकलत जातो. हळूहळू पुढे ढकलून आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण कुठेतरी सेफ आहे, आणि असं म्हणजे वाटतं आपल्याला की उद्या ढकलल्याचं तर उद्या आपण करू असं म्हणून आपण कोणतीच गोष्ट करत नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे डेली बोलता ना की उद्या करतो तर अशी परफेक्ट वेळ कधीच येणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून कोणतीही गोष्ट जर ठरवली असेल तर उद्यावर ढकलू नका, ती आजच करा. ठीक आहे. आणि कधी लाईफमध्ये पण कसं असतं की प्रत्येक गोष्ट परफेक्ट असली पाहिजे असं नाही. जी गोष्ट आपण कधी करू शकतो ती आपण पुढे ढकलल्यामुळे पण आपण मागे राहतो, म्हणजे आपलं डिसिजन डिले केल्यामुळे पण आपण मागे राहतो. तर हेच कुठेतरी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. तर कोणतीही गोष्ट जर तुम्ही ठरवली असेल, सेविंग असू दे, जिम असू दे, वॉटेवर तुमच्या लाईफमध्ये, ती त्वरित म्हणजे आजच्या आज करण्याचा एक कुठेतरी प्रयत्न करा. उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न नका करू, कारण की उद्या केला मग ते अजून 4-5 दिवस वाढतात. बस हाच कुठेतरी गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओतून समजावायची होती. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.